बरं ठीक आहे. आपण फर्स्ट पार्टमध्ये आणि सेकंड पार्ट पण तुम्हाला जो पाठवला आहे त्याचा आवाज व्यवस्थित आलेला नाही, म्हणून मी रिपीट व्हिडिओ बनवतो आहे परत. फर्स्ट पार्टपर्यंत आपण इथपर्यंत काय काय शिकलेलो होतो जरा एकदा परत बघून घेऊया. पहिल्यांदा व्हेंटिलेशन, टाईप्स ऑफ व्हेंटिलेशन, डिफाईन इनफिल्ट्रेशन. त्याच्यानंतर आपण एअर हँडलिंग युनिट बघितलं होतं. त्याच्यामध्ये आपण प्रत्येक पार्टचं सेपरेट माहिती दिली होती. फॅन, कूलिंग कॉईल, त्याच्यानंतर फिल्टर, नंतर आपण ही डायग्राम काढलेली होती एअर हँडलिंग युनिटला. त्यानंतर ह्युमिडिफायर, नंतर डक्ट्स, नंतर क्लासिफिकेशन ऑफ डक्ट्स त्याच्यामध्ये आपण केलं होतं. हे संपूर्ण माहिती याची आहे बरं का, एअर हँडलिंग युनिटची. एअर हँडलिंग युनिटमध्ये तुम्हाला एवढं सगळं द्यावं लागतं. आता ते तुम्ही तुमच्या मार्काच्या वॅटेजनुसार लिहिणार. नंतर कॉमनली युज्ड मटेरियल्स इन डक्ट्स, नंतर स्टॅटिक प्रेशर, डायनॅमिक प्रेशर आणि टोटल प्रेशर. स्टॅटिक प्रेशर, डायनॅमिक प्रेशर आणि टोटल प्रेशर. त्याच्यानंतर कंटिन्युटी इक्वेशन बघितलं होतं आपण. Q इज इक्वल टू Q1 इज इक्वल टू Q2, A1 V1 इज इक्वल टू A2 V2. त्याच्यानंतर आपण बघितलं होतं बर्नौलीज इक्वेशन. बर्नौलीज इक्वेशन काय सांगत होतं, टोटल एनर्जी ॲट एनी सेक्शन इज इक्वल टू टोटल एनर्जी ॲट इनलेट इज इक्वल टू टोटल एनर्जी ॲट आउटलेट. म्हणजे P1 रो G प्लस V1 स्क्वेअर डिवाइड बाय 2G प्लस GZ1 ॲट सेक्शन 1 इज इक्वल टू ॲट सेक्शन 2. म्हणजे जेवढी एनर्जी सेक्शन 1ला असणार तेवढीच एनर्जी सेक्शन 2ला असणार. त्याच्यानंतर व्हेरियस लॉसेस बघितले होते आपण. मेजर लॉस काय असतो, फ्रिक्शन लॉस. त्याचा फॉर्म्युला काय होता, रो FLV स्क्वेअर डिवायडेड बाय 2M. एम म्हणजे काय होतं तुमचं हायड्रोलिक मीन डेप्थ. हायड्रोलिक मीन डेप्थचा फॉर्म्युला काय होता, एरिया डिवायडेड बाय पेरिमीटर, बरोबर. नंतर डायनॅमिक लॉसेस इंडक्ट होतं. नंतर प्रेशर लॉसेस, हे 2 मेजर लॉसेस होते. नंतर हे सगळे इथून पुढचे जे आहेत 3 नंबरपासून ते सगळे काय आहेत तुमचे मायनर लॉसेस. प्रेशर लॉसेस ड्यू टू सडन एनलार्जमेंट, प्रेशर लॉस ड्यू टू सडन कॉन्ट्रॅक्शन. आत्ता नवीन व्हिडिओ बनवलेला आहे त्याच्यामध्ये तुमचे इथं फॉर्म्युले लिहून घ्या. आज सकाळी नवीन 12 मिनिटाचा व्हिडिओ बनवलेला आहे त्याच्यामध्ये मी क्वेश्चन IMP क्वेश्चन सांगितलेले आहेत. त्याच्यामध्ये तुम्हाला याच्यामध्ये फॉर्म्युले लिहायचे आहेत, ते पण दिलेले आहेत. प्रेशर लॉस ड्यू टू सडन एनलार्जमेंट, प्रेशर लॉस ड्यू टू सडन कॉन्ट्रॅक्शन, प्रेशर लॉस ॲट दी सक्शन, प्रेशर लॉस ॲट दी डिस्चार्ज. आता तुमचं हे मेन डेरिवेशन आहे, सगळ्यात इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे. व्हिडिओमध्ये आहे पण त्याच्यामध्ये आवाज व्यवस्थित आलेला नाही म्हणून परत बनवतो आहे. बघा काय कन्सिडर केले त्यांनी, वेलोसिटी ऑफ एअर फ्लोविंग थ्रू अ सर्क्युलर डक्ट. म्हणजे असं अजून केलं की तुमची जी फ्लो आहे तो कुठून गेलेला आहे, सर्क्युलर डक्टमधून गेलेला आहे. म्हणजे तुमचं असं सर्क्युलर डक्ट आहे, अशी पाईपलाईन आहे सर्क्युलर, त्याच्यामधनं काय गेलं आहे, फ्लो गेलेला आहे. आपल्याला माहिती आहे की डिस्चार्ज म्हणजे काय असतं, एरिया इंटू वेलोसिटी. मी वेलोसिटी इथंच ठेवतो Q आणि हा एरिया कुठं टाकतो खाली. मग काय होणार, Q अपॉन एरिया इज कुठं काय होणार, वेलोसिटी. आता हे C का लिहिलं, सर्क्युलर डक्ट आहे म्हणून VC लिहिलं आहे. Q तुमचा डिस्चार्ज सेम असतो म्हणून Q तसाच ठेवला आणि एरिया कोणाचा, हा सर्क्युलर डक्टचा आहे म्हणून सर्क्युलर सेक्शन आहे म्हणून CC लावलं आहे. VC लावलं आहे का, कारण व्हेलोसिटी कोणाची आहे, सर्क्युलर डक्टची आहे म्हणून VC लावलं आहे. सिमिलरली फॉर रेक्टँग्युलर डक्ट. रेक्टँग्युलर डक्ट कसा असतो तुमचा, हा झाला तुमचा रेक्टँग्युलर डक्ट. याला आपण काय म्हणतो A आणि याला आपण काय म्हणतो B, बरोबर. मग वेलोसिटी फॉर रेक्टँग्युलर डक्ट काय होणार, Q डिवायडेड बाय AR. वेलोसिटी ऑफ रेक्टँग्युलर डक्ट इज इक्वल टू डिस्चार्ज डिवायडेड बाय एरिया ऑफ रेक्टँग्युलर डक्ट, बरोबर का नाही. त्यानंतर वी नो दॅट प्रेशर लॉस ड्यू टू फ्रिक्शन. प्रेशर लॉसचा फॉर्म्युला काय, प्रेशर लॉस ड्यू टू फ्रिक्शनचा फॉर्म्युला काय, रो FLV स्क्वेअर डिवायडेड बाय 2M. याच्यामध्ये मी काय केलं, या Vच्या जागी मी काय टाकलं, हे तुमचे जे आलेले 2 आन्सर, वेलोसिटीचे जे 2 आन्सर आले होते त्याच्यात मी टाकून दिले. पहिलं काय केलं बघा, Q अपॉन Aचा स्क्वेअर लिहिला, म्हणजे स्टँडर्ड व्हॅल्यू लिहिली नसते, Q अपॉन Aचा स्क्वेअर. नंतर फॉर सर्क्युलर डक्ट काय होणार मग फॉर्म्युला, PF इज इक्वल टू रो FL Q अपॉन A. मग फॉर सर्क्युलर डक्ट इथं फॉर्म्युला घेतो डायरेक्ट, रो AFL काय केलं, फॉर्म्युला घेतला PFचा, PF इज इक्वल टू रो AFLV स्क्वेअर डिवायडेड बाय 2M. रो AFLVच्या जागी काय टाकलं मी, Q अपॉन एरिया व्हॅल्यू टाकली. Q अपॉन एरिया आपला कुठून आला, वेलोसिटी इज इक्वल टू काय, Q अपॉन एरिया. मग Q अपॉन एरिया टाकला, त्याचा स्क्वेअर केला. आणि पेरीमीटर म्हणजे काय असतं आपलं, हायड्रोलिक मीन डेप्थ M म्हणजे काय असतं आपलं, एरिया डिवायडेड बाय पेरीमीटर. मग एरिया डिवायडेड बाय पेरीमीटर टाकलं.
मग हे वरती गेलं, पेरिमीटर वरती जातं, मग काय राहिलं रो ए एफ एल पी इंटू क्यू स्क्वेअर डिवायडेड बाय 2AC. AC का घेतला, कारण सर्क्युलर डक्ट आहे म्हणून AC, आणि इथला हा ACचा स्क्वेअर, हा क्यू स्क्वेअर आणि ए स्क्वेअर काय केला, सेपरेट केला. मग राहिलं काय, PF रो ए एफ एल पी क्यू स्क्वेअर डिवायडेड बाय 2AC क्यूब. काय झालं, शेवटचा फॉर्म्युला तुमचा हा झाला. दिस इज प्रेशर लॉस ड्यू टू फ्रिक्शन इन सर्क्युलर डक्ट. हे झालं सोनाचं प्रेशर लॉस ड्यू टू फ्रिक्शन इन सर्क्युलर डक्ट. आता हेच आपण असं लिहू शकतो कोणासाठी, रेक्टँग्युलर डक्टसाठी. काय झालं तुमचा फॉर्म्युला, PF इज इक्वल टू रो ए एफ एल PCच्या ऐवजी काय झालं तर इथं फक्त PR, पेरिमीटर फॉर रेक्टँग्युलर डक्ट. क्यू स्क्वेअर तुमचं सेम डिवायडेड बाय 2A, एरिया कोणाचा, हा रेक्टँग्युलरचा, म्हणून AR लिहिला, आणि एरिया रेक्टँगलचं स्क्वेअर, म्हणून तुमचं इक्वेशन असं झालं रो ए एफ एल क्यू स्क्वेअर PR डिवायडेड बाय 2AR क्यूब. बंद आहे का. Pressure loss, friction factor, density and air quantity of air passing through the duct and passing through the circular duct and a rectangular duct is same. म्हणजे त्यांनी काय सांगितलं, या सगळ्या व्हॅल्यू डेन्सिटी FL Q हे तुमचं सगळं सेम आहे. राहिलं काय मग फक्त पेरिमीटर आणि एरिया. म्हणून मी काय इक्वेशन बनवलं, पेरिमीटर आणि एरिया, पेरिमीटर डिवायडेड बाय एरिया, पेरिमीटर डिवायडेड बाय एरिया. हा कोणाचा आहे, सर्क्युलर डक्टचा आहे, हा कोणाचा आहे, रेक्टँग्युलर डक्टचा आहे. पेरिमीटर सर्क्युलर डक्टचा फॉर्म्युला काय असतो, पेरिमीटर म्हणजे काय असतं, हे सर्क्युलर गोल फक्त पकडायचं. त्याच्यामध्ये फॉर्म्युला काय येणार मग पाय आणि एरिया काय असतो, पाय डिवाइड बाय 4D स्क्वेअर, पाय डिवाइड बाय 4D स्क्वेअर. याचा एरिया कसा काढतो आपण सर्क्युलरचा, पाय डिवाइड बाय 4D स्क्वेअरचा क्यूब. सेम तसंच रेक्टँग्युलरचं पेरिमीटर काय असतं 2 इंटू A प्लस B, आणि एरिया काय असतो लांबी गुणिले रुंदी, लेंथ इंटू ब्रेथ, A इंटू B. इक्वेशन काय झालं तुमचं असं झालं. आपण काय केलं नंतर क्रॉस मल्टिप्लिकेशन, पाय D इंटू AB क्यूब, इकडं काय पाय डिवाइड बाय 4D स्क्वेअर क्यूब इंटू 2AB. मग हे सोडवलं पूर्ण, पाय D इंटू AB क्यूब डिवायडेड बाय 2AB प्लस पाय डिवाइड बाय 4Dचा क्यूब. DD एका साईडला टाकले, बाकीचे सगळे एका साईडला टाकले. D स्क्वेअरचा क्यूब डिवायडेड बाय D, काय झालं D गेला, D स्क्वेअर आणि क्यूबचं काय झालं D⁻6 झालं डिवायडेड बाय D, DD गेला, राहिलं काय D⁻5. मग तुमचं इक्वेशन असं झालं. मग ह्याच इक्वेशनला आपण असं लिहू शकतो, D⁻5 इज इक्वल टू 32. इकडं सॉल्व करत गेलो, बे इथं राहिले 32 पाय AB क्यूब डिवायडेड बाय AB⁻4. तुमचं फायनल इक्वेशन झालं असं 32 पाय AB क्यूब डिवायडेड बाय AB. हा R⁻5 इकडे गेल्यावर काय आलं 1/5. याच्या पुढं पण आपण सॉल्व करू शकतो. याचं उत्तर कसं येतं शेवटचं 1.256. आपला मग याच इक्वेशनला मी काय केलं, शेवटी आपण फॉर्म्युल्यामध्ये असं वापरलेलं फॉर्म्युला म्हणून असा लिहिला 1.256 A क्यूब इंटू B क्यूब डिवायडेड बाय A प्लस B रेज टू 1/5. हे सॉल्व केलं, ओपन केलं ब्रॅकेट, प्रत्येक टर्मला 1/5 मल्टिप्लाय केलं, पॉवरनी मल्टिप्लाय केलं, मग तर आलं याचं हे. हा तुम्ही फॉर्म्युला घेऊ शकता. आता हे सगळं कशाचं झालं, आपण जेव्हा कन्सिडर केलं होतं डिस्चार्ज, म्हणजे आपण काय केलं तर इथं बघा वेलोसिटीचं कन्वर्जन कशात केलं तर डिस्चार्जमध्ये. आपला ओरिजिनल फॉर्म्युला काय होता, हा रो ए एफ एल व्ही स्क्वेअर डिवायडेड बाय 2m. त्याला आपण काय बनवलं Q/A केलं. आता ते न करायचं म्हणजे इथं आपण काय ॲझ्युम केलं तर आपण कॉन्स्टंट डिस्चार्ज ॲझ्युम केला दोन्हीमध्ये, सर्क्युलर डक्टमध्ये आणि रेक्टँग्युलर डक्टमध्ये. इथं काय ॲझ्युम करणार मी आता, कन्सिडरिंग वेलोसिटी ऑफ द एअर फ्लो इज सेम. दोन्हीकडे हे ॲझ्युम केलं किंवा दोन्हीकडे तुमची वेलोसिटी काय आहे सेम. मग सर्क्युलर डक्टसाठी फॉर्म्युला काय होता आपला रो ए एफ एल व्ही स्क्वेअर डिवायडेड बाय 2m. हा आपला स्टँडर्ड फॉर्म्युला आहे. सीसाठी आहे म्हणून काय लिहिलं मी व्ही सी आणि AC लिहिणार मी. व्ही लिहू नाही शकत कारण वेलोसिटी काय घेणार मी सेम आहे म्हणून वेलोसिटी तशीच ठेवली. AC आणि PC, सर्क्युलर सेक्शन आहे म्हणून पेरिमीटर C आणि सर्क्युलर एरिया म्हणून AC. मग तुमचं हे असं आलं. हायड्रोलिक मेन डेप्थचा फॉर्म्युला टाकला मी, एरिया सर्क्युलर डिवायडेड बाय पेरिमीटर. मग हे कुठे गेला PC वरती, रो ए एफ एल व्ही स्क्वेअर PC डिवायडेड बाय 2AC. हा झाला तुमचा फॉर्म्युला फॉर सर्क्युलर डक्ट. याच्यावरूनच आपण फॉर्म्युला बनवलं रेक्टँग्युलर डक्टसाठी, रो ए एफ एल व्ही स्क्वेअर डिवायडेड बाय 2AR इंटू PR. मग काय केलं त्यांनी सांगितलं की आपल्याला बाकीच्या सगळ्या व्हॅल्यू काय आहेत तुमच्या सेम आहेत, राहतं काय फक्त PC डिवायडेड बाय AC इज इक्वल टू PR डिवायडेड बाय AR. मग सॉल्व करत गेलो ते PC काय असतं सर्क्युलर डक्टसाठी पाय D
आणि एरिया काय असतं π/4d². सिमिलरली पेरिमीटर रेक्टँग्युलर डेटसाठी 2 × A + B आणि एरिया AB. मग क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं, सॉल्व करत गेलो, शेवटी तुमचा आन्सर काय आलं 2AB/A+B. आपले पहिला पार्ट कंप्लीट झाला. आता दुसरा पार्ट चालू आहे. फॅन म्हणजे काय असतं? फॅन इज यूज टू प्रोव्हाइड नेसेसरी एनर्जी मुवमेंट ऑर टू मूव्ह द एअर. म्हणजे एअरला मुवमेंट देण्यासाठी आपण फॅनचा यूज करतो. याच्यामध्ये 2 मेन कंपोनंट असतात, इम्पेलर आणि हाऊसिंग. त्याच्यानंतर फॅन इज वेन एअर इज फीड इन टू द फॅन, म्हणजे जेव्हा एअरकडं फॅन जाते, एअर जी आहे ती फॅनमध्ये जाते, त्याला काय म्हणतात? इंड्यूस ड्राफ्ट. आणि फॅनमधून बाहेर जर तुमची एअर आली तर त्याला काय म्हणायचं? फोर्स ड्राफ्ट. म्हणजे एअर जर फॅनकडे गेली तर त्याला म्हणायचं इंड्यूस ड्राफ्ट, आणि एअर जर तुमच्या फॅनपेक्षा बाहेर आली, फॅनमधून बाहेर आली तर त्याला म्हणायचं फोर्स ड्राफ्ट. बरोबर. त्याच्यानंतर तुमचं क्लासिफिकेशन ऑफ फॅन, हे पाठ करायचे क्लासिफिकेशन. त्याच्यात काही सांगण्यासारखं नाही आहे, नावं आहेत ते पाठ करायचे. सेंट्रिफ्युगल, रेडियल फॅन, ॲक्सियल फॅन. हा क्वेश्चन इम्पॉर्टंट आहे, नीट करून टाका. त्याच्यानंतर सेंट्रिफ्युगल फॅन आपण केलेला आहे. सेंट्रिफ्युगल फॅन काय असतो? जसं सेंट्रिफ्युगल पंप असतो तसंच सेंट्रिफ्युगल फॅन असतो. सेंट्रिफ्युगल फॅन कसा आहे बघा. याच्यामध्ये एअर कुठून येते? ॲक्सियली येते, आणि ब्लेडमधनं रॅडियली होऊन काय जाते? बाहेर जाते. याला काय म्हणतात? सेंट्रिफ्युगल फॅन. फॉरवर्ड कर्व फॅन कसा असतो? त्याच्यामध्ये फॅन ब्लेडचे जे अँगल असतो तो कसा असतो? 90 डिग्रीपेक्षा जास्त. याला म्हणायचं फॉरवर्ड कर्व फॅन. याला म्हणायचं रॅडियल फॅन म्हणजे काय? त्याचे अँगल कसे आहेत? 90 डिग्री आहेत. आणि नंतरचं काय? बॅकवर्ड कर्व फॅनमध्ये काय आहे? तुमचं अँगल जे आहेत ते काय आहेत? 90 डिग्रीपेक्षा कमी आहे. नंतर प्रोपेलर फॅन म्हणजे कुठला फॅन? आपला घरामधला एक्झॉस्ट फॅन. काय करतो तो एक्झॉस्ट फॅन? घरामधली गरम हवा घेतो आणि बाहेर टाकतो. आणि इथं एअरचा फ्लो कसा आहे तुमचा? ॲक्सियली आहे, म्हणून याला ॲक्सियल फॅन पण म्हणतात. हा ॲक्सियल फॅनचा फर्स्ट टाईप आहे प्रोपेलर फॅन. ॲक्सियल फॅनचा फर्स्ट टाईप प्रोपेलर फॅन. एअर इथनं ॲक्सियली येते आणि इथनं ॲक्सियली पास होते. हे कधी वापरतो आपण? जेव्हा आपल्याला कॅपॅसिटी तुमची काय असते? जास्त असते. म्हणजे एअरचा फ्लो रेट तुमचा जास्त असतो पण प्रेशर तुमचा काय असतो? कमी असतो. दिस फॅन्स आर लो प्रेशर हाय कॅपॅसिटी फॅन्स. इट कॅन डिलिव्हर लार्ज व्हॉल्यूम ऑफ एअर विथ लेस पॉवर. आणि हे कुठं बसवतात? वॉलला बसवतात. त्याला म्हणायचं प्रोपेलर फॅन. त्याच्यानंतर फॅन इफिशियन्सी हा फॉर्म्युला पाठ करून घ्या. फॅन इफिशियन्सी इज इक्वल टू टोटल फॅन ऑफ एअर डिवायडेड बाय ब्रेक पॉवर. त्याच्यानंतर फॅन लॉज. 3 प्रकारचे लॉज आहेत. पहिला लॉ काय सांगतो? की तुमचा व्हॉल्यूम फ्लो रेट Q इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू स्पीड इंटू डायमीटर ऑफ द इम्पेलरचा क्यूब. Q इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू ND³. दुसरा लॉ काय सांगतो? प्रेशर लॉस ड्यू टू फ्रिक्शन इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू N²D² इंटू डेन्सिटी. हेच लिहायचं. म्हणजे यालाच तुम्ही काय करायचं? सेंटेन्समध्ये बनवायचं आणि लिहायचं. डिस्चार्ज इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू स्पीड अँड डायमीटर ऑफ द इम्पेलरचा क्यूब ऑफ द इम्पेलर डायमीटर असं लिहायचं. दुसरा लॉ प्रेशर लॉस ड्यू टू फ्रिक्शन इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द स्पीड स्क्वेअर ऑफ द स्पीड अँड स्क्वेअर ऑफ द डायमीटर इम्पेलर अँड डेन्सिटी. आणि तिसरा लॉ काय सांगतो? की पॉवर इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द N³ D⁵ इंटू डेन्सिटी. हा लॉ हा महत्त्वाचा क्वेश्चन आहे, इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे, नीट करा. फॅक्टर्स अफेक्टिंग द सिलेक्शन ऑफ द फॅन. सिलेक्शन आपलं फॅनचं करायचं आहे ते कोणत्या गोष्टींवरून आपण करणार ते विचारले. पहिलं स्पेस रिक्वायरमेंट. तुम्हाला स्पेसला फॅन बसवण्यासाठी तुमच्या घरामध्ये स्पेस किती आहे त्याच्यावरनं करणार त्या फॅनचं सिलेक्शन. फॅनचं तुमची इफिशियन्सी किती आहे ते त्याच्यावरून ठरवणार. फॅनचं ऑपरेशन सायलेंट आहे का नाही याच्यावरून ठरवणार. नंतर तुमच्या घरामधली रूमची कंडिशन कशी आहे, कन्सिडरेशन रूम तुमची छोटी आहे का मोठी आहे त्याच्यावरून आपण फॅनचं सिलेक्शन करणार. नंतर फॅन शुड बी सिलेक्टेड फॉर पर्टिक्युलर व्हॉल्यूम फ्लो रेट प्रेशर ड्रॉप इन द सिस्टीम. म्हणजे घरामध्ये प्रेशर ड्रॉप किती आहे बाहेरच्यापेक्षा, ॲटमॉस्फेरिक प्रेशरपेक्षा घरामधलं प्रेशर तुमचं किती ड्रॉप होतं तिथं म्हणजे गरमी जास्त जाणवती का त्याच्यावरून ठरवणार. एअरचं फ्लो रेट तुमच्या घरामध्ये किती पाहिजे, एअरचा फ्लो रेट तुम्हाला जास्त पाहिजे का स्लो पाहिजे त्याच्यावरून ठरवणार. नंतर सिलेक्शन ऑफ द फॅन डिपेंड्स ऑन द साईज, शेप अँड इनलेट अँड आउटलेट साईज ऑफ द डक्ट याच्यावरून ठरवणार. नंतर सगळ्यात सोपं अवेलेबिलिटी आणि कॉस्ट याच्यावरून आपण काय ठरवणार फॅनचं सिलेक्शन करणार. त्याच्यानंतर तुमचे हे फॅनचे कॅरेक्टरिस्टिक्स कर्व्स आहेत.
या असं करायच्या. फॅन कॅरेक्टरिस्टिक्स कर्व्स म्हणजे काय असतात, तुमचं परफॉर्मन्स असतं. जसं आपण सेंट्रिफ्युगल पंपमध्ये, सेंट्रिफ्युगल कॉम्प्रेसरमध्ये, टर्बोमध्ये स्पीड आणि स्पीड वर्सेस डिस्चार्ज वर्सेस इफिशियन्सीचे चार्ट्स काढले, तसेच तुमचे हे चार्ट्स आहेत. इथं आपण काय केले, स्टॅटिक प्रेशर वर्सेस एअर व्हॉल्यूमचे चार्ट्स बनवले. हे असे लिहायचे. तर फॅन्स परफॉर्मन्स, हे फॅनचे परफॉर्मन्स आहे, त्यांनी स्टडी केलं आहे. आणि फॅनचं परफॉर्मन्स त्यांनी स्टडी केलं आहे वेगवेगळ्या ब्लेडसाठी, रॅडियल ब्लेड, फॉरवर्ड ब्लेड, बॅकवर्ड ब्लेडसाठी त्यांनी स्टडी केलं आहे. आणि त्याच्यानुसार ते चार्ट्स बनवलेत. ते चार्ट्स तसे करायचे. ठीक आहे. हे पण सेम तसंच. आता मेन इम्पॉर्टंट फॅन कॉईल युनिट. फॅन कॉईल युनिट काय होतं, आपली मेन डायग्राम आठवा. तर आपलं काय होतं, इथपर्यंत आपलं मेन झालं. आपल्याला फॅन कॉईल युनिट काय ते बघायचं आहे. त्याच्या अगोदर आपण एअर टू एअर सिस्टीम बघूया. एअर टू एअर एअर कंडिशनिंग सिस्टीम काय होतं त्याच्यामध्ये. इकडनं एअर यायची बाहेरनं, बरोबर का नाही, इकडनं बाहेरनं एअर यायची, ती सक्शन व्हायचं इकडनं फ्रेश एअर डॅम्परच्या थ्रू इकडनं यायची, फिल्टरमधनं फिल्टर होऊन प्री हिटर, म्हणजे जर आपल्याला गरम करायचे असेल एअरला विंटरसाठी तर आपण प्री हिटरमध्ये पाठवायचो. जर समरसाठी पाहिजे असेल तर आपण कूलिंग कॉईलमधनं पाठवायचं. नंतर ह्युमिडिफायर होता, नंतर वॉटर एलिमिनेटर होतं, ते वॉटर एलिमिनेट करायचं, इकडं संपमध्ये पाणी साचायचं, नंतर प्री हिटर व्हायचं. नंतर आपण हे मोटरमधनं कुठं पाठवायचो, कंडिशनिंग स्पेसला. कंडिशनिंग स्पेसमधनं तुमची इकडनं वेस्टेज व्हायची एअर, युज्ड एअर आपण काय करायचो, इकडनं रिसर्क्युलेट करायचो. तर आता इकडनं जी रिसर्क्युलेट झालेली एअर आहे ना, त्या रिसर्क्युलेट केलेल्या एअरमधलाच आपण काय करणार आहे, एका फॅनमधनं आणि एका कॉईलमधनं सोडणार आहे. मग ते काम काय करणार, ते फॅन कॉईल युनिट काय काम करणार, फॅन काय काम करणार, त्याला फोर्सनी पुढं पाठवणार. आणि हे कॉईल युनिट काय करणार, जर तुम्हाला इकडनं परत ती एअर जी रिसर्क्युलेट करायची आहे ती जर गरम करणार असेल, पुढं जाऊन जर ती एअर पुढं गरम करणार असेल, म्हणजे तुम्ही ते विंटरसाठी वापरणार असेल, तर इथं तुम्ही काय करणार, ऑलरेडी अगोदर काय करणार, त्याला हिटिंगचं काम करणार. आणि जर पुढं जाऊन तुम्हाला कूल करणार असेल तर परत हे काय करणार, रिसर्क्युलेटेड एअरला कूल करायचं काम करणार. कारण इथं यूज होऊन झाली म्हणजे त्याचं हीट एक्सचेंज झालेलं आहे. थंड हवा आता कशी झालेली आहे, गरम झालेली आहे. आणि गरम जर हवा असेल तर ती थंड झालेली आहे, बरोबर का नाही. मग आता आपल्याला काय करायचं आहे, आपल्याला परत ती रिसायकल करण्यासाठी आपल्याला काय करायची, ती परत व्यवस्थित बनवायची. म्हणून आपण इथं काय बसवलं, फॅन बसवलं, जेणेकरून आपलं काम फास्ट व्हावं. आणि आपण इथं एक एक्स्ट्रा कॉईल बसवली. त्या कॉईलचं काम काय, जर तुम्हाला तुमच्या एअरला, ज्या रिसर्क्युलेटेड एअरला जर तुम्हाला हीट करायचं असेल तर इकडनं मी हॉट वॉटर सोडणार. हे त्या हॉट वॉटर काय करणार, या एअरबरोबर हीट एक्सचेंज करणार आणि तुमच्या एअरला काय करणार, गरम करून रिसर्क्युलेट करून पुढं पाठवणार, बरोबर. आणि जर कूल करायचं असेल तर तुम्ही इकडनं कोल्ड वॉटर पाठवणार. कोल्ड वॉटर काय करणार, त्याला कूल करणार. आणि कूल झालेली एअर तुम्ही इकडं पाठवणार परत रिसर्क्युलेट करायला. म्हणजे थोडक्यात काय, रिसर्क्युलेटेड एअरला आपण परत यूज करण्यासाठी परत त्याला तयार करतो इथं या फॅनच्या आणि या कॉईलच्या सहाय्याने. मग इथं तुमची जर कॉईलचं जे इनपुट आहे तिथं तुमचं हॉट वॉटर पण असू शकतं आणि कोल्ड वॉटर पण असू शकतं. सिमिलरली त्या फॅनचं जे आउटपुट आहे, या कॉईलचं जे आउटपुट आहे तिथं तुमचं कोल्ड वॉटर पण असू शकतं आणि हॉट वॉटर पण असू शकतं. ॲज पर रिक्वायरमेंट तुम्हाला एअर कोल्ड पाहिजे आहे का हॉट पाहिजे आहे, याच्यावरून तुम्ही ते ठरवणार. मग या सेक्शनलाच आपण काय म्हणतो, फॅन कॉईल युनिट. म्हणजे फॅन आणि कॉईल या दोन्हीचं काम काय, रिसर्क्युलेट झालेली एअरला व्यवस्थित करणे, परत ते रिसर्क्युलेट करायला पाठवणे, व्यवस्थित करून पाठवणे, त्याला म्हणायचं फॅन कॉईल युनिट. ठीक आहे. फॅन कॉईल युनिट इज यूज्ड फॉर कूलिंग ऑफ रिसर्क्युलेटिंग एअर कमिंग फ्रॉम दी कंडिशन स्पेस. म्हणजे कूल करायचं असेल रिसर्क्युलेटेड एअरला तर आपण काय म्हणतो त्याला, फॅन कॉईल युनिट. म्हणजे कूल पण करू शकता किंवा हॉट पण करू शकता, ॲज पर रिक्वायरमेंट. रिसर्क्युलेटेड एअरला मला काय करायचं आहे, परत तयार करायचं आहे, परत त्याला व्यवस्थित बनवायचं आहे, त्याला म्हणायचं फॅन कॉईल युनिट. द रिटर्न एअर इज ट्रान्सफर्ड टू द फॅन वेअर इट्स ब्लोज ऑफ द एअर विथ द फोर्स. म्हणजे फॅन काय करतं, त्याला ब्लोज ऑफ म्हणजे पॉवरफुली पुढं पाठवतं. द फॅन कॉईल युनिट कंटेन्स कूलिंग ऑर हिटिंग कॉईल विच रिसिव्ज हॉट ऑर कोल्ड वॉटर फ्रॉम दी सेंट्रल प्लॅन्ट.
म्हणजे हॉट वॉटर आणि कोल्ड वॉटर जे येते त्याला ते कुठून येते, सेंट्रल प्लॅन्टमधून येते. मेन सेक्शन कुठंतरी जिथं तुमच्या टाक्यात पाण्याच्या, गरम पाण्याच्या आणि थंड पाण्याच्या, तिथून तुम्ही काय करताय, गरम पाणी किंवा थंड पाणी सोडताय, जेणेकरून तुमचं हीट एक्सचेंज होईल एअरच्या बरोबर आणि तुमची एअर थंड किंवा गरम होईल. बरोबर, असं विच मग तेच लिहिलं आहे, विच कूल्स ऑर हीटअप्स दी रिटर्न एअर. फॅन कॉईल युनिट कंटेन्स देअर ओन थर्मोस्टॅट. त्याचं स्वतःचं थर्मोस्टॅट आणि सेन्सर असतात, जेणेकरून ते काय करतात, तुम्हाला एक्झॅक्ट टेम्परेचर असलेली एअर तुम्हाला पुढं पाठवतं. बघा इकडनं आपण काय केलं, हे काय तुमचं कंडिशनिंग स्पेस आहे. म्हणजे कंडिशनिंग स्पेस म्हणजे कुठलं कंडिशनिंग स्पेस, ही डायग्राम बघा, ही असली डायग्राम. तुम्ही एक काम करा, ही डायग्रामच काढा, हीच डायग्राम काढा, मग अशी दाखवलेली ही डायग्राम काढा. कंडिशनिंग स्पेसमधनं तुमची एअर कुठं जाते, पुढं इकडं जाते. यालाच कंडिशनिंग स्पेसला त्यांनी इकडं कसं दाखवलं आहे, असं इकडं खाली दाखवले फक्त. बरोबर, हे खाली म्हणजे कंडिशनिंग स्पेस आहे, लक्षात ठेवा. कंडिशनिंग युनिट नाही आहे, म्हणजे एअर फिल्टर ते नाही आहे. हे काय आहे, कंडिशनिंग युनिट, कंडिशनिंग स्पेस आहे. कंडिशनिंग स्पेसमधनं आपण काय केलं, फॅन पाठवलं, फॅनच्या इथं पाठवली, फॅनमधनं ते कुठे गेलं, कूलिंग कॉईलमधनं कुठे गेलं, ते रिटर्न एअरला. बरोबर, मग हे कंडिशनिंग स्पेस इथं दाखवण्याच्या ऐवजी तुम्ही असं स्ट्रेट अजून असं पुढं करून तुम्ही असं दाखवू शकता. म्हणजे यालाच तुम्ही काय करा, असं पुढं दाखवा आणि इथं काय दाखवा, कंडिशनिंग स्पेस, म्हणजे तुम्हाला एकदम व्यवस्थित समजेल. कळलं, कारण खाली काय घेतलेलं आपण इथं कंडिशनिंग युनिट घेतलेलं ना. कंडिशनिंग युनिट म्हणजे काय असतं, आपलं फिल्टर, ह्युमिडिफायर, प्रीहीटर ते होतं. इथं तुम्ही काय करा, या सेक्शनला याला असं स्ट्रेट पुढं करा आणि इथं तुम्ही काय दाखवा, याच्या पुढं असं इथं कंडिशनिंग स्पेस दाखवा. कंडिशनिंग स्पेस म्हणजे जिथून एअर यूज होऊन परत यूज झालेली एअर आहे. ही जी एअर आलेली आहे ती कुठली एअर आहे, यूज झालेली एअर आहे. ती याला आपल्याला काय करायचं आहे, परत रिसर्क्युलेट करायची आहे. ही तुमची रिटर्न एअर आहे, त्याला व्यवस्थित करायचं परत. मग हे काम कोण करतं, हे फॅन आणि कॉईल युनिट करतं. आता याच्यामध्ये कसं आहे बघा, फॅन कॉईल युनिट रिसर्क्युलेट्स दी हॉट ऑर कोल्ड वॉटर थ्रू द कॉईल इन ऑर्डर टू कंडिशन द एअर ॲज पर रिक्वायरमेंट. म्हणजे फॅन कॉईल युनिट सर्क्युलेट करतं काय, हॉट वॉटर अँड कोल्ड वॉटर टू कूल ऑर हीट अप द एअर ॲज पर रिक्वायरमेंट. द फॅन कॉईल युनिट कूल अप द हीट अप द रिटर्न एअर ॲज पर रिक्वायरमेंट. आलं का, याच्यामध्ये 2 पाईपलाईन असतात किंवा 4 पाईपलाईन असतात. 2 पाईपलाईन असतात, मग कसं असतं तेव्हा, 2 पाईपलाईनमध्ये एक पाईपलाईन तुमची असणार हॉट वॉटर येणारी आणि जाताना काय होणार, ते हीट ट्रान्सफर करणार, जाताना ते होणार कोल्ड. बरोबर का नाही, म्हणजे नॉर्मल होणार. म्हणजे येताना जर गरम असेल, समजा मला जर एअरला गरम करायचं असेल, इकडनं मी एअर पाठवली आहे, ही अगोदर मला म्हणजे काय करायचं आहे, हिवाळ्यासाठी उदाहरण चाललं आहे आपलं, हिवाळ्यासाठी आपल्याला गरम हवा पाठवायची आहे कंडिशनिंग स्पेसला. म्हणजे मला घरामध्ये गरम हवा पाठवायची आहे. मला गरम हवा पाठवून झाली, मग आता ती हवा कशी झाली आहे, नॉर्मल झालं, त्याचं टेम्परेचर कमी झालं, गरम राहिलं नाही ती हवा. त्या एअरला मला काय करायचं आहे, परत गरम करायचं. मग मी इकडनं फॅनच्या साहाय्याने पाठवली, म्हणजे मला काय करायचं आहे, एअरला परत गरम करायचं. म्हणजे मी इकडनं कुठलं पाणी सोडणार आहे, गरम पाणी सोडणार आहे. गरम पाणी सोडले की काय करणार, ते गरम पाणी सगळीच्या सगळी हीट कोणाला देऊन टाकणार, त्या नॉर्मल झालेल्या एअरला देऊन टाकणार. मग एअर झाली नॉर्मल एअर झाली गरम. नॉर्मल एअरनी सगळीच्या सगळी या गरम पाण्याची उष्णता घेतली, हीट घेतली आणि कशामध्ये कन्वर्ट झाली, वॉर्म एअरमध्ये झाली कन्वर्ट. कशामध्ये झाली कन्वर्ट, वॉर्म एअरमध्ये कन्वर्ट झाली. वॉर्म एअर पुढं जाणार, परत रिसर्क्युलेट होणार, परत फ्रेश एअर बरोबर मिक्स होणार आणि फ्रेश एअर बरोबर मिक्स होऊन परत तिकडे जाणार फिल्टरला, प्रीहीटरला, रेक्टिफायरला, म्हणजे त्याला पुढच्या परत कंडिशनिंग युनिटला इकडच्या साईडला. बरोबर का नाही, म्हणजे आपण काय करतो, इकडं हॉट वॉटर किंवा कोल्ड वॉटर ॲज पर रिक्वायरमेंट. जर गरम करायचं असेल तर हॉट वॉटर आणि थंड करायचं असेल तर कोल्ड वॉटर. मग 2 पाईपलाईन कशासाठी, एक येण्यासाठी आणि एक जाण्यासाठी. हॉट वॉटर येते, हॉट वॉटर जाते, कोल्ड वॉटर येते, कोल्ड वॉटर जाते. समजलं, दॅट्स इट. फिल्टर आणि इट्स टाईप्स. फिल्टर काय करतं, फिल्टर रिमूव्ह करतं कंटॅमिनेशन, डस्ट रिमूव्ह करायचं काम करतं. आयोनिक फिल्टरमध्ये काय असतात, 1-2 म्हणजे आयोनिक फिल्टर हे केमिकल रिॲक्शनवरती काम करतं. याच्यामध्ये 2 इलेक्ट्रोड्स असतात. 2 इलेक्ट्रोड काय करतात, दोन्हीला आपण काय करतो, व्होल्टेज सप्लाय करतो. व्होल्टेज सप्लाय केल्यानंतर काय होतं, एक इलेक्ट्रोड काय करतो, निगेटिव्ह चार्ज आयन्सला, एक निगेटिव्ह चार्ज आयन बनतो, एक पॉझिटिव्ह चार्ज आयन बनतो. निगेटिव्ह चार्ज आयनला काय होतात, सगळेचे सगळे तुमचे वॉटर्समध्ये जे पण पार्टिकल्स आहेत ते सगळेचे सगळे कुठं अट्रॅक्ट होतात, निगेटिव्ह चार्ज आयनला. ते सगळेचे सगळे काय होतात, अट्रॅक्ट होतात. आणि निगेटिव्ह चार्ज आयनला तुमचे सगळेचे सगळे इलेक्ट्रोड्स, त्या निगेटिव्ह चार्ज असलेल्या इलेक्ट्रोड्सला तुमचे सगळेचे सगळे पार्टिकल्स अट्रॅक्ट झाले. म्हणजे सगळेच्या एअर आपल्याला काय करायची, फिल्टर करायची म्हणजे काय, त्याच्यामधले सगळे मातीचे कण, घाण वगैरे जी आहे ती सगळी साफ करायची. म्हणजे काय घाण असणार तुमची, जी घाण सगळी कुठं होणार आहे, अट्रॅक्ट
त्या निगेटिव्ह आयन्सला होणार आहे, निगेटिव्ह आयन्सला अट्रॅक्ट होणार आहे, मग तुमची पुढं काय जाणार आहे, फ्रेश एअर जाणार आहे. यालाच आपण काय म्हणतो, आयोनिक फिल्टर. त्याच्यानंतर काय आहे तुमचं पुढं HEPA फिल्टर. HEPA फिल्टर हे हाय कॅपॅसिटीसाठी वापरतात, जास्त करून ते हॉस्पिटल्समध्ये वगैरे वापरतात, जिथं तुमचं फिल्ट्रेशन तुम्हाला चांगलं पाहिजे असतं, व्यवस्थित पाहिजे असतं. याच्यामध्ये काय असतं, याच्यामध्ये आपल्याला 99.97% ऑफ पर्यंत आपण काय करू शकतो, एअर प्युरिफाय करू शकतो. याच्यामध्ये आपण फायबर ग्लास, फायबर मॅट असलेलं फिल्टर वापरतो, फायबर ग्लास, फायबर फिल्टर वापरतो. फायबर ग्लास, फायबर मॅट म्हणजे स्पंज टाईप मटेरियल आहे फायबरचं, ज्याचं फिल्ट्रेशनचं कॅपॅसिटी काय आहे, एक्स्ट्रीमली हाय आहे, सगळ्यात चांगली क्वालिटी आहे, ती आपण वापरतो. जेणेकरून आपल्याला काय भेटतं, 99.97% पर्यंत आपल्याला फ्रेश एअर भेटते, म्हणजे क्लीन एअर भेटते. त्याच्यानंतर इफेक्टिव्हनेस ऑफ HEPA फिल्टर डिपेंड्स ऑन दी डायमीटर ऑफ दी फायबर्स अँड फायबर थिकनेस. म्हणजे तुम्ही किती जाड असलेलं फायबरचं मटेरियल तुम्ही वापरताय, म्हणजे आपला जो स्पंज आहे त्याची जाडी किती आहे, म्हणजे जेणेकरून तुमचं फिल्ट्रेशन व्यवस्थित होईल, बरोबर का नाही. म्हणजे जाड घेतलं तर जास्त फिल्ट्रेशन होणार, थोडंसं पातळ घेतलं, थिनवाली घेतली प्लेट फायबरची, तर तुमचं काय होणार, फिल्ट्रेशन कमी होणार, बरोबर. आपल्याला 99.97% करायचे, मग त्याच्यामुळे तुम्ही सिलेक्शन करताना व्यवस्थित करा. दिस आर यूज्ड फॉर इन मेडिकल सेक्टर्स टू रिमूव्ह द अदर बॅक्टेरिया. म्हणजे बॅक्टेरिया मेडिकल सेक्टरमध्ये आणि हॉस्पिटल्समध्ये आपण हे जास्त करून वापरतो. आता आपलं झालं डिस्ट्रीब्युशन, हे आपलं झालं फिल्टर्स वगैरे झालं. आता टाईप्स ऑफ एअर डिस्ट्रीब्युशन सिस्टीम, म्हणजे मला काय करायचं आहे, एअरला डिस्ट्रीब्यूट करायचं आहे. एअरला डिस्ट्रीब्यूट करायचं असेल तर मला मी काय करणार, काय वापरायचं ते मला बघायचं आहे. एअरला डिस्ट्रीब्यूट करणे म्हणजे काय, आपण आता एअर डिस्ट्रीब्यूट करायचे म्हणजे मला एअर कुठं पाठवायची, कंडिशनिंग स्पेसला, म्हणजे मला इथं पाठवायचे, बरोबर. इकडनं एअर आली होती फॅनमधनं, आता फॅनच्या इथं मला काय बसवायचं आहे, एअर, हे काय कंडिशनिंग स्पेस आहे, इथं मला एअर पाठवायची, म्हणजे हे झालं माझं इथं डिस्ट्रीब्युशन लाईन. माझी कोणती झाली, ही लाईन झाली. मला इकडनं मी एअर डिस्ट्रीब्यूट करतोय ना पुढं कंडिशनिंग स्पेसला, त्याला म्हणायचं डिस्ट्रीब्युशन, एअर डिस्ट्रीब्युशन. द रिक्वायरमेंट ऑफ गुड डिस्ट्रीब्युशन सिस्टीम अगोदर घेऊया आपण. द वेलोसिटी ऑफ एअर स्ट्रीम मस्ट बी बिटवीन 10 to 15 मीटर्स पर मिनिट. म्हणजे आपल्याला एअर डिस्ट्रीब्यूट करायची कंडिशनिंग स्पेसला, म्हणजे मला घरामध्ये एअर पाठवायची, तर त्याच्यामध्ये मला वेलोसिटी किती पाहिजे 10 ते 15 मीटर्स पर मिनिट पाहिजे. म्हणजे वेलोसिटी तुमची जास्त पण नाही पाहिजे आणि कमी पण नाही पाहिजे. असं पण नाही झालं पाहिजे की मला मी AC चालू केलं आहे आणि हवाच लागत नाही, त्याच्यामध्ये वेलोसिटीच काही नाही, त्याच्यामध्ये हवेला स्पीडच नाही आहे, किंवा असं पण नाही पाहिजे की खूपच जास्त हवा लागते. म्हणून आपण नॉर्मल रेंज काय घेतो, आपण 10 to 15 मीटर्स पर मिनिट घेतो. द फ्लो रेट शुड बी डाऊनवर्ड, शुड बी टुवर्ड्स दी फेस ऑफ दी पीपल. म्हणजे जी हवा लागती ती कुठं लागली पाहिजे, तोंडाला लागली पाहिजे, पायाला लागली नाही पाहिजे, हवा अशी तोंडावरती पडली पाहिजे ती हवा. डाऊनवर्ड फ्लो ऑफ एअर इज रिकमेंडेड. द फ्लो तुमचा एअरचा जो आहे तो कुठं पाहिजे, खाली पाहिजे, वरती असा भिंतीकडं नाही पाहिजे. तुम्ही जी AC लावलेला आहे त्याचा फ्लो असा वरती भिंतीकडं नाही पाहिजे, डाऊनवर्ड साईडला पाहिजे. द टेम्परेचर ऑफ द एअर शुड बी परफेक्टली ॲज पर रिक्वायरमेंट. म्हणजे टेम्परेचर ऑफ द एअर तुम्ही जे सिलेक्शन करणार आहे कंडिशनिंग स्पेससाठी, कंडिशनिंग स्पेसला तुम्ही जी एअर पाठवणार आहे त्याचं टेम्परेचर तुमचं परफेक्ट पाहिजे ॲज पर रिक्वायरमेंट. ठीक आहे, हे झाले रिक्वायरमेंट ऑफ एअर डिस्ट्रीब्युशन सिस्टीम. म्हणजे आपल्याला एअर डिस्ट्रीब्यूट करायची आहे कंडिशनिंग स्पेसला. कंडिशनिंग स्पेस म्हणजे कुठं, घरामध्ये, ऑफिसेसमध्ये, हॉस्पिटलमध्ये आपल्याला AC असलेली हवा, थंड झालेली हवा आपल्याला पाठवायची. तर आपल्याला डिस्ट्रीब्यूट करण्यासाठी आपण काय काय गोष्टी बघणार आहे हे आपण इथं लिहिल्या, कळलं. त्याच्यामध्ये आता टाईप्स ऑफ एअर डिस्ट्रीब्युशन सिस्टीम, पहिले इजेक्टर सिस्टीम, दुसरं डाऊनवर्ड सिस्टीम आणि तिसरी अपवर्ड सिस्टीम. इजेक्टर सिस्टीममध्ये काय आहे बघा बरं, इजेक्टर सिस्टीममध्ये बघा, हे बघा, इजेक्टर सिस्टीम म्हणजे कशी आहे, घरामध्ये एक ग्रिल लावले आपण. ग्रिल म्हणजे कसं असतं हे बघा, तुम्हाला दाखवतो, एक मिनिट. हे असं तुम्ही बघितलं असणार, असं
किंवा असं किंवा असं, बरोबर का नाही? बघा हे असं तुम्ही बघितलं असणार सिस्टीममध्ये कुठंतरी घरामध्ये, ऑफिसेसमध्ये जिथनं एअर येते अशी. बघा आपलं किंवा आपलं साधं गाडीतलं उदाहरण घ्या, आपण ए सी असतो गाडीमधलं आपलं ए सी येण्याचं एक जागा असती आणि ए सी सक करण्याची म्हणजे रूममधली गरम हवा सक करण्याची एक जागा असते, बरोबर का नाही? आपण म्हटलं समजा मला ए सी नको लाव रे बाबा, मला नको ए सी, तर आपण काय करतो ते ए सी बंद करतो त्या साईडचा. म्हणजे इकडे बघा हे दिसतंय का, हे काय झाले तुमचे सगळे एअर येण्याची जागा, बरोबर का नाही? तसंच तुमची एअर जशी येण्याची जागा असते तशीच एअर जाण्याची पण जागा असते. तर हे बघा काय होतं इथं, हे समजा आपली रूम आहे, बरोबर? या रूममध्ये इथं इनलेट ग्रिल बसवलं आहे. इनलेट ग्रिल म्हणजे इकडनं एअर येणार, सगळीच्या सगळी एअर येणार, कंडिशनिंग होणार, इथल्या आतल्या लोकांना सगळं मस्तपैकी थंड हवा लागणार, नंतर यूज होणार ती हवा, वापरली जाणार ती हवा, त्याच्यानंतर त्या हवेचं काय होणार, गरम हवेमध्ये रूपांतर होणार, बरोबर ना? गरम हवेमध्ये कन्वर्ट झालं की ती गरम हवा आपली काय होणार, आता गरम हवा गरम झाली म्हणजे हॉट एअर झाली, कोल्ड एअर झाली आपली, ती यूज केली आपण, देन इट इज कन्वर्टेड इन टू हॉट एअर. दॅट हॉट एअर इज गोज टू द आउटलेट, गोज आउट फ्रॉम दी आउटलेट ग्रिल, बरोबर? मग आपण म्हणजे एक काय बसवलं आहे इनलेट ग्रिल आणि एक काय बसवलं आहे आउटलेट ग्रिल. इनलेट ग्रिल कशासाठी आहे, इनलेट ग्रिल हवा येण्यासाठी, आणि आउटलेट ग्रिल कशासाठी आहे, हवा बाहेर जाण्यासाठी. इजेक्टर सिस्टीम याला म्हणतात, बरोबर? दुसरं काय आहे, डाऊनवर्ड सिस्टीम. आपल्या घरामध्ये आपण जेव्हा पी ओ पी वगैरे लावतो तेव्हा आपण कोणती सिस्टीम बसवतो, अशी सिस्टीम डाऊनवर्ड सिस्टीम. इकडनं मेन तुमची ए सी असतो, ए सीचं इनपुट असतो, त्या इनपुटमधनं काय होतं प्रत्येक याला, म्हणजे इथं कसं असतंय बघा, ही तुमची जी एअर आलेली आहे ही इथं तुमची काय आहे, ही सगळी मेन मेन कुठली तरी इथं पाईपलाईन आहे अशी, त्या एअरच्या मेन पाईपलाईनमधनं काय गेली, सगळ्या ग्रिल्समध्ये गेली, इकडनं हवा आली, इथं गेली, इथं गेली, इथं गेली, इथं गेली, बरोबर? आता हे पॅन कशाला बसवले, आपल्याला एअरचे फ्लो व्यवस्थित ठेवण्यासाठी. म्हणजे एअर जास्तचं स्पीडनी झालं तर आपण काय करणार, हे पॅननी ही काय करणार, डिस्ट्रीब्यूट करणार. म्हणजे एअरचं डिस्ट्रीब्युशन पूर्ण रूममध्ये सगळीकडे व्यवस्थित झालं पाहिजे म्हणून हे पॅन्स बसवलेत, बरोबर? आणि हे काय आहे, परफोरेटेड सिलिंग. म्हणजे परफोरेटेड सिलिंग म्हणजे कसं, छिद्र असलेले हे आहे, त्याला कवरिंग आहे, त्याला सिलिंग आहे असं. हे काय आहे परफोरेटेड सिलिंग म्हणजे हे दिसतंय, असं असतं ना घरामध्ये. घरामध्ये असतं, ऑफिसमध्ये असतं, बरोबर? याला काय म्हणायचं, परफोरेटेड म्हणजे छिद्र असलेलं जाळी, त्याच्यामधनं हवा येते, ठीक आहे? बघा मग इथनं काय होतं आहे, डाऊनवर्ड साईडनी तुमची काय येते, सगळी एअर येते आणि सगळ्याच्या सगळ्या रूमला तुमची जाते, आणि इकडनं काय होतं आहे, एअर आउट होते. म्हणजे इकडं तुमचं काय आहे, आउटलेट ग्रिल आहे, हे इनलेट ग्रिलवरचे सगळे, आणि हे तुमचे काय खालचे आउटलेट ग्रिल. इथं एअर वरनं येते खाली जाते म्हणून याला काय म्हणायचं, डाऊनवर्ड सिस्टीम. आपण कोणतं बघतोय, डिस्ट्रीब्युशन सिस्टीम बघतोय. डिस्ट्रीब्युशन सिस्टीम म्हणजे हवा तुम्हाला कंडिशनिंग स्पेसला पाठवायची, तर त्याच्यासाठी तुम्ही या दोन सिस्टीम केल्या, इजेक्टर सिस्टीम आणि डाऊनवर्ड सिस्टीम. तिसरं नाव लिहून ठेवायचं फक्त, अपवर्ड सिस्टीम, त्याची गरज नाही आहे. हे तीनपैकी आपण 2 केले, सफिशियंट आहेत, ठीक आहे? त्याच्यानंतर आता टाईप्स ऑफ एअर डिस्ट्रीब्युशन डिव्हायसेस, ते कुठलं होतं, एअर डिस्ट्रीब्युशन सिस्टीम होतं. आता डिव्हायसेस काय आहे, आपलं हे ग्रिल, आत्ता आपण जे बघितलं तेच ग्रिल आहे, किंवा आपलं गाडीतलं ग्रिल घ्या, किंवा आपलं साधं गाडीमधलं ग्रिल सिम्पल, आपलं जसं आपलं ए सीचं ग्रिल असतं पुढं, कॅबिनच्या पुढं सिम्पल, हे इकडं वळतं किंवा इकडं वळतं. समजा जर मी लेफ्ट साईडला बसलो असेल, मला जर हवं नको असेल तर तो काय करू शकतो आपण, ते इकडं असं मूव्ह करू शकतो, जेणेकरून या इकडच्या बसणाऱ्या माणसाला ती हवा लागत नाही. म्हणजे हे तुमचे जे आहेत, हे तुमचे काय आहेत, वर्टिकल वेन्स आहेत, आणि हे तुमचे काय आहेत, इकडचे हॉरिझॉन्टल वेन्स आहेत. त्याच्या आतमधनं काय येते, हवा येते. हे तुमचं फ्रेम आहे, आणि इथं तुमचे काय आहेत, हे ॲल्युमिनियमचे किंवा कशाचे पण तुमचे कोणत्या तरी मटेरियलचे, ॲल्युमिनियमचे म्हणू आपण, ॲल्युमिनियमचे म्हणू, या वेन्स आहेत, जेणेकरून, आणि ते काय आहेत, मुव्हेबल वेन्स आहेत. मुव्हेबल वेन्स आहेत जेणेकरून ते काय करतात, गाईड करतात कोणाला, एअरच्या डायरेक्शनला. म्हणजे एअर तुम्हाला पाठवायची आहे का नाही पाठवायची, जर नसेल पाठवायची तर तुम्ही त्याला हलवू शकता. साधा आपलं कूलर, जे आपलं साधं कूलर असतं सिम्पलवालं घरामध्ये जे बसवतो आपण, ते पण कूलर तसंच असतं, आपण असं मूव्ह करू शकतो. त्याचे जे आपलं पुढं बघा असं प्लॅस्टिकचं असतं, इकडं किंवा इकडं जातं. समजा तुम्हाला हवा वरती पाहिजे असेल तर वरती जातं, खाली पाहिजे असेल तर खाली जातं. मग हेच ते काय आहे, ग्रिल आहे तुमचं, त्याचंच डिझाईन आहे ग्रिल. तुम्हाला डेफिनेशन विचारतात, ग्रिल म्हणजे काय, ग्रिल इज अन आउटपुट फॉर इज अन आउटलेट फॉर सप्लाय एअर अँड इनलेट फॉर रिटर्न एअर. म्हणजे ग्रिल काय आहे, इज अन आउटलेट,
हे बघा ही डायग्राम बघा यासाठी आपण काय म्हटलं इथं, हे काय आहे तुमचं इकडनं तुमचा एअरचा सप्लाय होते, म्हणजे इथं तुम्ही काय बसवले, हे ग्रिल बसवले. आता ग्रिल काय आहे तुमचं इथं या कंडिशनसाठी, ग्रिल हे तुमचं आउटलेट आहे कोणासाठी, सप्लाय एअरसाठी. ही तुमची सप्लाय एअर आहे ना, आणि ही तुमची रिटर्न एअर आहे. मग ग्रिल हे तुम्ही इथं जे बसवले ग्रिल हे तुमचं काय आउटलेट फॉर सप्लाय एअर, आणि इथं बसवलेलं ग्रिलला तुम्ही काय म्हणू शकता, इनपुट फॉर रिटर्न एअर. इनपुट फॉर रिटर्न एअर, इनपुट आहे जिथनं तुमची एअर इन होतीये, इनपुट होते कोणाची, कोणती एअर आहे पण ती रिटर्न एअर आहे. म्हणून आपण काय म्हणतो, ग्रिल इज अन इनपुट फॉर रिटर्न एअर आणि ग्रिल इज अन आउटपुट, इकडनं एअर बाहेर जाते, इज अन थ्रो आउटपुट फॉर युज्ड फॉर सक्शन एअर, फॉर फ्रेश एअर. कळलं? मग तेच डेफिनेशन आहे, ग्रिल इज अन आउटपुट किंवा आउटलेट फॉर सप्लाय एअर आणि इनलेट फॉर रिटर्न एअर ऑर फ्रेश एअर. रजिस्टर इज अ ग्रिल विथ डॅम्पर प्रोव्हाइडेड. रजिस्टर पण ग्रिल याच्यासारखंच असतं, फक्त त्याच्यात आज ॲडिशनल काय असतात, डॅम्पर्स. डॅम्पर्स आर यूज टू रिड्यूस दी नॉईज. इट कन्सिस्ट वेन्स विच मे बी ॲडजस्टेबल ऑर फिक्स टाईप्स. म्हणजे हे जे वेन्स आहेत ते ॲडजस्टेबल असू शकतात किंवा फिक्स असू शकतात. ॲडजस्टेबल वेन्स चेंजेस दी एअर फ्लो डायरेक्शन ॲज पर रिक्वायरमेंट. मग ॲडजस्टेबल असते तर तुम्ही त्याच्यामुळे काय करू शकतात, डायरेक्शन फ्लोची ॲडजस्ट करू शकता. स्पेसिफिकेशन ऑफ ग्रिल्स इन्क्लूड्स. आता तुम्ही जर ग्रिल विकत घ्यायला गेले दुकानामध्ये, मला म्हटलं की बाबा हे मला ग्रिल द्या, तर काय कशावरती डिपेंड असतं ते, म्हणजे कोणत्या गोष्टींवरती डिपेंड असतं. जसं आपण गाडी विकत घ्यायला गेल्यावरती आपण काय म्हणतो, गाडीचं याच्यामध्ये सस्पेन्शन एवढं आहे, त्याच्यामध्ये इंजिन एवढं आहे, टॉर्क एवढं आहे, त्याच्यामध्ये टायर्स असे आहेत, त्याच्यामध्ये गाडीचा स्पीड एवढा आहे, अशा सगळ्या गोष्टी आहेत ना. हे झाले तुमचे स्पेसिफिकेशन. तसंच जर तुम्ही हे ग्रिल घ्यायला गेलं तर तेव्हा त्याचे स्पेसिफिकेशन कोणते कोणते असतात, कोअर साईज, एअर फ्लो रेट, इफेक्टिव्ह एअर व्हेलोसिटी आणि प्रेशर रेंज. म्हणजे त्या ग्रिलमधनं तुम्हाला प्रेशर रेंज किती भेटणार आहे, त्या ग्रिलमधनं तुम्हाला एअरची व्हेलोसिटी किती भेटणार आहे, त्या ग्रिलमधनं तुम्हाला फ्लो रेट किती भेटणार आहे, त्या ग्रिलची कोअरची साईज किती आहे, या साईज किती आहे, म्हणजे किती तुमचं सगळीकडनं एअर बाहेर पडणार आहे का, म्हणजे त्याची साईज किती आहे, या गोष्टींवरती काय असतं त्याचं स्पेसिफिकेशन. दिस आर माउंटेड आयदर ऑन सेलिंग ऑर साईड. म्हणजे हे तुम्ही जे आहे ते साईडला पण बसू शकतात, भिंतीवरती जिथनं तुमची एअर येते आणि जातीये, किंवा तुम्ही ते सिलिंगवरती म्हणजे वरती याच्यावरती माळ्यावरती पण, म्हणजे माळ्यावरती नाही, वरती म्हणजे काय म्हणतात त्याला, वरती घराच्या वरती पण बसू शकतं. बरोबर. सेलिंग डिफ्युजर्स काय असतं, सेलिंग डिफ्युजर्स कन्सिस्ट रिंग्स ऑर इनर कोन्स. म्हणजे सेलिंग डिफ्युजर्स मगाशी हे दाखवले आपण, हे जे आहेत ते सगळे काय आहेत, सिलिंग डिफ्युजर्सच आहेत. वरती घरावरती जे बसवतात ते बघा, ऑफिसेसमध्ये वगैरे जे असतात ते काय आहेत, आपले सगळे सिलिंग डिफ्युजर्स आहेत. हे संपूर्ण आपले काय आहेत, सिलिंग डिफ्युजर्स आहेत. बरोबर. बघा हे बघितले असे सिलिंग डिफ्युजर्स बघितलेत ना, याला म्हणायचं सिलिंग डिफ्युजर्स. बरोबर. हो, हे तुमचं काय आहे, सिलिंग डिफ्युजर्स. ठीक आहे. काय करतं सिलिंग डिफ्युजर्समध्ये असे तुमचे काय असतात, स्क्वेअर डिफ्युजर्स वाईडली युज्ड फॉर सप्लायर्स. म्हणजे स्क्वेअर टाईप असे त्यांचे खाचे असतात. इकडनं काय येते, एअर येते बघा, एअर फ्रॉम दी एअर कॉईल युनिट. हे एअर कॉईल युनिट नाही, सॉरी, हे कुठलंही तुमचं एअर फ्रॉम दी एअर सप्लाय युनिट, एअर फ्रॉम दी एअर सप्लाय युनिट. बरोबर. म्हणजे आपलं फिल्टर, ह्युमिडिफायर, प्रीहीटर, फॅन याच्यामधनं एअर आली जी सप्लाय फ्रेश एअर आहे. हे आपलं काय आहे, कंडिशनिंग स्पेसकडे ते जाण्यासाठी हे काय तुमचं डक्ट आहे. बरोबर. इकडनं खालनं आपण काय पाठवतोय ते या तुमच्या परफोरेटेड वेन्समधनं, म्हणजे परफोरेटेड म्हणजे छिद्र असलेल्या जाळीमधनं काय करतोय आपण ते पाठवतोय. ॲडजस्टेबल वेन्स आहेत, हे तुमचे ॲडजस्टेबल वेन्स आहेत, ते असे इकडे किंवा इकडे मूव शकतात. म्हणजे समजा इथं माणूस नसेल, इथं जर माणसं 4 असतील तर ते इकडं मूव होणार, आणि इकडं मूव झाले की इकडं हवा जास्त येणार, इकडच्या साईडला हवा येणार नाही. म्हणजे हे असे मूव होऊ शकतात इकडे किंवा इकडं. बरोबर. हे सेलिंगला बसवतात म्हणून याला काय म्हणतात, फक्त सेलिंग डिफ्युजर्स आहेत. बरोबर. एअर येते या वेन्समधनं जाते, जे ॲडजस्टेबल्स आहेत हे तुमचं काय आहे, सेलिंग आहे बघा वरती. बरोबर. छत आहे, छत, घरावरचं छत, आणि इकडनं तुम्ही काय करताय, हवा सोडताय आतमध्ये, याला म्हणायचं सिलिंग डिफ्युजर्स. ठीक आहे.
आपल्यासाठी महत्त्वाचे क्वेश्चन कुठले आहेत? सिलिंग डिफ्युजर्स, त्याच्यानंतर टाईप्स ऑफ फिल्टर्स, त्याच्यानंतर टाईप्स ऑफ डिफ्युजर सिस्टीम, फॅन्स, कॅरेक्टरिस्टिक्स कर्व्स आणि फॅन्स लॉ इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे, तो नीट करा. आणि मी आज सकाळी 12 मिनटाचा एक व्हिडिओ बनवला आहे पूर्ण, तो व्हिडिओ नीट बघा. त्याच्यामध्ये जेवढे पण क्वेश्चन आहेत 20च्या 20 क्वेश्चन ते सगळेचे सगळे नीट करा. अगोदर कोणते IMP करायचे ते मी तुम्हाला दिलेले आहेत. ओके, कंप्लीट युनिट झालेलं आहे. आणि त्याच्यामध्ये आपलं हे पण राहिलं होतं थोडंसं मेथड ऑफ डक डिझाईन. त्याच्यामध्ये मी सुरुवातीला सांगितलेलं आहे. मेथड ऑफ डक डिझाईनमध्ये स्टॅटिक रिगेन मेथड आहे, त्याच्यानंतर दुसरी तुमची व्हेलॉसिटी रिडक्शन मेथड आहे, आणि तिसरी तुमची इक्वल फ्रिक्शन ड्रॉप. असे 3 मेथड आहेत. ते तिन्ही नीट करा, तिन्ही नीट वाचा. तुम्हाला पुस्तकामध्ये तुम्ही किती पण वाचा, काही पण करा, तुम्हाला अजिबात समजणार नाही. सकाळी मी 12 मिनटाचा जो व्हिडिओ बनवला आहे किंवा सकाळी जे तुम्हाला सम्सचा जो व्हिडिओ बनवला आहे त्या सम्सच्या व्हिडिओमध्ये मला वाटते हे मी समजून सांगितलेलं आहे. ते व्यवस्थित नीट बघा आणि नीट समजून घ्या, नाही तर तुम्हाला समजणार नाही. ठीक आहे. ओके, पार्ट 3 कम्प्लिटेड, जो काल मी बनवला होता पण माझं आवाजाचा प्रॉब्लेम झाला म्हणून आज परत बनवतो आहे. थँक्यू सो मच.